हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मी आता तुम्हाला सगळ्या ज्या माझ्या दिवसभराच्या रुटीन मधल्या जेवढ्या सांगता येतील ना तेवढ्या गोष्टी शेअर करणार आहे. आणि जरी मला दाखवता नाही आलं तरी मी तोंडी तुम्हाला सांगणार आहे, कारण मला पण ऑफिस असतं संध्याकाळी आणि मी पण ठरवलेलं असतं सकाळ दुपार संध्याकाळ काय बनवायचं असतं. तर माझी सकाळची सुरुवात मी झोपून उठल्यानंतर केली होती कोमट पाण्याने. त्याच्यानंतर घरातलं झाडून वगैरे घेतलं. बाकीची भरपूर कामं असतात, कधी आंघोळ करून होतात, कधी आंघोळीच्या आधी होतात. हे अन्वीला नाश्त्यासाठी मी पास्ता बनवला होता आणि ओवा, जिरे, धन्याचं पाणी मी माझ्यासाठी प्यायला ठेवलं होतं. आता सकाळची इतकी गडबड असते ना, काय बोलायला नको. तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये युट्यूब ज्याला चॅनल सुरू करायचं आहे ना, त्यांच्यासाठी पण काही टिप्स सांगणार आहे किंवा थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये पण देणार आहे. तुमचं सकाळचं रुटीन कसं असतं हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. आता मला सकाळी काय असतं माहिती आहे का, मला स्वयंपाक बनवायला लागतो, म्हणजे भाजी चपाती, भाजी भाकरी काय असेल ते. आणि नाश्त्यासाठी काहीतरी बनवायला लागतं मला आणि माझ्या मिस्टरांना, कारण मी नाश्ता कधीही स्किप करत नाही. बनवणं नाही झालं ना तरी काय खाते तुम्हाला माहीत आहे, किंवा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. जरी मला कधी वेळ नाही मिळाला तरी मी ब्रेड वगैरे खात असते. आता तुम्हाला सांगते, अन्वीला टिफिनसाठी भाजी बनवायची असते. तिला जे आम्ही बनवतो तेच देतो. कधी-कधी अगदीच ती न खाणार असेल तर तिच्यासाठी सेपरेट बनवते. तिच्यासाठी नाश्ता वेगळा बनवायला लागतो, कारण तिला कधी-कधी आमच्यातला आवडत नाही. मग तिच्यासाठी व्हाईट सॉस पास्ता बनवला होता आणि आमच्यासाठी मी आज धिरडं बनवणार होते. तर जे आपले ओट्स आहेत, फुल क्रीम ओट्स, रॉ ओट्स असतात ना, ते ओट्स आणायचे. दुकानात मिळतात कोणत्याही शॉपमध्ये. आता ते ओट्स असतात ना, त्याच्यामध्ये मसाला वगैरे नसतो. मसाला ओट्स डायरेक्ट आणून कधी खाऊ नका बरं का. कारण की म्हणजे त्याच्यामध्ये ना सगळं म्हणजे असं जर वाचलं ना त्याच्याबद्दल, तर खाऊ नये म्हणतात. कारण की त्याच्यामध्ये कॅलरीज जास्त असतात. मग कॅलरीज कमी म्हणण्यापेक्षा आपले प्रॉपर जे ओट्स आहेत ते हे आहेत रॉ ओट्स, ते आणायचे. त्याच्यामध्ये आता मीठ, पाणी आणि बेसन पीठ टाकून थोडंसं भिजत ठेवले. तोपर्यंत अन्वीला नाश्त्यासाठी मी मॅक्रोनी दिली. मी खूप लवकर उठते आणि उठून मी भाजी करून परत मला झोपायला लागतं. तर माझी शिफ्ट टायमिंग थोडीशी ऑड आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी ते सकाळचं रेकॉर्डिंग करता आलं नाही. वांग्याची भाजी मी करून परत झोपले होते. माझं हे असंच आधीमध्ये उठणं तसंच असतं. आणि सकाळचं मी जिऱ्याचं, ओव्याचं, धन्याचं पाणी पिलं होतं. आता पिलं होतं नाही, पिते मी पाणी. ते काम करतच पिते. असं शांत बसून किंवा आरामात खाण्यापिण्यासाठी मला अजिबात वेळ नसतो. तुमचंही तसं असेल तुम्ही कमेंट करून सांगा, की आरामात असा तुम्ही कधी नाश्ता केलाय का? किंवा आरामात असं चहा शांत बसून चहा केलेला आहे, पिलेला आहे का? तर मला पण नाही वेळ मिळत त्याच्यासाठी. आता मी तुम्हाला सांगते, आज मी काय बनवलंय, वांग्याची भाजी, अन्वीसाठी 2 चपात्या, 2 चपात्यांची कणिक पण मी सकाळी मळून ठेवली. आणि आमच्या दोघांसाठी 3 भाकरी करणार आहे. डब्याला जरा जास्त भाकरी देते, बाकीचे पण शेअर करून खातात त्यामुळे. आणि ज्वारीची भाकरी बनवणार आहे. ज्वारीची, बाजरीची दोन्ही भाकरी मी खाते. भाजीला तेल कमी नाही वापरत. कधीच्या टिफिनच्या भाजीला तेल जसं वापरतात तसंच वापरते. पण संध्याकाळच्या भाजीला मी कमी तेल वापरत असते. आता इथं वांग्याची भाजी, भाकरी आणि ओट्सचं धिरडं बनवणार आहे मी. तर तुम्हाला सांगते मंडळी, ज्यांना यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे ना, त्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता किती जण इंटरेस्टेड आहेत माहीत नाहीत, पण कमेंट करतात म्हणून मी तुम्हाला माझं रुटीन शेअर करतच या गोष्टी सांगते, की ज्यांना यूट्यूब चॅनल खोलायचं आहे किंवा ओपन करायचं आहे, त्यांनी एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की आधी तुम्हाला काय येतं किंवा तुम्हाला काय जमतं, ते परफेक्टली जमतं का? आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, जेव्हा मी चॅनल सुरू केलेला तेव्हा मी रेसिपीचा चॅनल सुरू केला होता. कारण मला वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात. पण माझं कसं झालं, मला ऑफिसच्या माझ्या शिफ्ट इतक्या वेळा बदलत असतात, की मला कधी-कधी टाकणं होतं, कधी-कधी टाकणं होत नाही. मग जेव्हा माझं चॅनल सुरू झाला, तेव्हा मला थोड्या-थोड्या गोष्टी लक्षात यायला लागल्या. आणि जेव्हा मला बरोबर बसला माझा, तेव्हा माझा बरोबर तुम्हाला सांगते, जेव्हा मी समोर आले कॅमेऱ्याच्या, एका आठवड्यामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं. त्याच्या आधी 1 वर्ष माझा चॅनल चालू होतं. रोहिणी ताई भेटल्या होत्या मला, तुम्हाला माहीत असतील रोहिणी ब्लॉग्स. त्या जेव्हा मला भेटलेल्या ना, तेव्हा त्यांनी मला बघितलं होतं, माझी तब्येत किती होती. आणि तेव्हा त्यांना मी थोडंसं सांगत होते, मी असं करते, तसं करते वजन कमी करताना. तेव्हा त्या मला म्हटल्या, "तुम्ही मग चॅनलवर येऊन सांगा ना." मग चॅनलवर येऊन सांगा ना म्हटल्यानंतर मी म्हटलं, "ठीक आहे, बघते येऊन." कारण माझी तब्येत जास्त होती आणि तब्येत जास्त असल्यामुळं मला असं थोडंसं कम्फर्टेबल वाटत नव्हतं, की आपली तब्येत जास्त म्हणजे अगदी जास्त आहे. व्हिडिओमध्ये दिसते ना, त्याच्या खूप म्हणजे खूप तब्येत जास्त होती. आता हा व्हिडिओ माझा मोबाईलचा अँगलच असा आहे. त्याच्यामध्ये अजून थोडी एवढी तब्येत नाही आहे माझी.
त्या मोबाईलचं तुम्हाला माहिती आहे कॅमेऱ्यांचं कसं असतं. तर पण तेव्हा माझी खूप तब्येत होती. आता त्यावेळेला ना जेव्हा कॅमेऱ्यासमोर आले ना, तेव्हा चॅनल माझा मॉनिटाईज झाला आठवड्यामध्ये. पण तुम्हाला जर चॅनल काढायचं असेल ना, तुम्हाला कशाची आवड आहे ते आधी फाइंड आउट करा. तुम्हाला कुकिंगची आवड आहे का? तुम्हाला कोणतं तुमच्यामध्ये स्किल आहे? तुम्हाला काय बनवता येतं? म्हणजे भरपूर आवड असतात. कुणाला स्टोरी सांगता येतात छान-छान. हां, पण काही गोष्टी YouTubeच्या असतात, की ज्या रूलमध्ये तुम्ही जर नाही ना बसला, तर प्रॉब्लेम होतो. जसं की तुम्ही एआयचे व्हिडिओ बनवताय, तर त्याचे पण काही रूल्स आहेत किंवा तुम्ही दुसऱ्याचे कॉपी पेस्ट मारताय व्हिडिओ. स्वतःचा व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये स्वतः बनवलेला पाहिजे, स्वतः एडिट केलेला पाहिजे. तर आधी तुम्ही ठरवून घ्या. महत्त्वाचं म्हणजे लगेच चॅनल काढला आणि लगेच सुरू केले व्हिडिओ टाकायला, तर तसं करायचं नाही. प्रॉपर प्लॅनिंग करायचं आणि त्यासाठी 1 महिन्याचा तरी आपल्याकडे बॅकअप पाहिजे. म्हणजे 30 व्हिडिओ तुमचे रेडी पाहिजेत. तेव्हा चॅनल काढायला तुम्ही सुरुवात करा आणि जे काय करायचंय जसं समोर येता येईल तसं समोर या. समोर आल्यानंतर YouTube जे आहे किंवा लोक आहेत ते आपल्याला लक्षात ठेवतात, की बाबा हे ही व्यक्ती आहे, हिचा हा व्हिडिओ आहे आणि त्यांच्या आपण लक्षात राहायला लागतो. त्यामुळे समोर येऊन चॅनल काढा. आता बघा इथं मी कांदा, टोमॅटो, दही, मसाले, बेसिक मसाले घरातले तिखट, मीठ, हिरवी मिरची सगळं टाकले आणि हे अजून मी थोडासा कट्टा साफ करणार आहे, कारण अजून नाश्ता करायला 5 ते 10 मिनिटाचा वेळ आहे. तोपर्यंत डबा भरून घेते. वांग्याची भाजी, भाकरी, मिस्टरांना नॉनव्हेजचा डबा भरून ती शाळेत पण गेली. तर माझा राडा बघून असं समजू नका, तुमच्याही घरात असंच असेल. सकाळची इतकी गडबड असते, की तो राडा होतोच आणि ही अशीच गडबड असते. त्यामुळे मला व्हिडिओ बनवता येत नाहीत. पण मी म्हटलं असेल ते असेल. आता जसं असेल तसं मी तुमच्यासमोर येणार आहे. कारण कसं होतं गॅप पडला ना, की तुम्ही पण मला विसरून जाताय आणि मीही तुमच्यामुळे खरं सांगू का, म्हणजे खरं, मी तुमच्यामुळं आजपर्यंत जे माझ्यामध्ये बदल घडलाय ना, वजन असो का काही असो, तो फक्त तुमच्यामुळं. कारण की ना, आपल्याला कुणीतरी मॉनिटर करायला आहे ह्या हिशोबाने मी घाबरून असते. म्हणजे आपल्याला कुणीतरी आपल्या वॉचवर आहे असं जसं म्हणतो ना आपण तसं. आणि आपण स्वतःहून जर व्हिडिओ मी टाकले नाहीत ना, तर मी सुद्धा आहे. मी शेवटी माणूसच आहे. मी सुद्धा चुका करणार, मी सुद्धा पाळणार नाही गोष्टी. त्यामुळे तर हे बघा दिरडे बनवलेले आहे मस्त. नाश्त्याला 1 दिरडे पोटभर दिरडे खाल्ले ना चावून-चावून, की पोट भरते. आता आज मला बाहेर जायचं होतं. त्यामुळे मला चावून-चावून खाता आलं नाही. पण मस्त असे दिरडे बनवायचे. आता मी संध्याकाळच्या जेवणाचं सांगू का तुम्हाला? आता संध्याकाळी मी पावट्याचा मसाले भात करणार आहे आणि माझ्याकडं आईनं मला रामफळ दिलंय. त्याची मी खीर करणार आहे बरं का, गोडाची जी आहे ते मी सांगते आता. कारण ती दिली रामफळ थोडं तुरट लागतं. त्यामुळं रामफळाची खीर नाही, रबडी बनवणार आहे. सॉरी, रबडी बनवणार आहे मी. तर हे संध्याकाळी करणार आहे आणि 5-5:30 वाजता जेव्हा मी ऑफिसला बसते ना, त्यावेळेला मी एक ब्लॅक कॉफी घेणार आहे आणि थोडासा मखाण्याचा चिवडा करून खाणार आहे. मी प्रयत्न करणार आहे सकाळपासून संध्याकाळचा व्हिडिओ टाकायचा, पण थोडासा वेळ लागेल मला. तर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील, तुमचे प्रश्न कमेंट करा. आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ. तुम्हाला चॅनल काढायचं आहे, तुम्हाला काय अजून तुमचं काय असेल ते सगळं मला कमेंट करा. माझ्या परीने होईल तेवढं मी प्रयत्न करेल. कारण मला सुद्धा भरपूर कामं असतात आणि मला तुमच्याबरोबर सगळं शेअर करायला आवडेल. तर तुम्ही मला कमेंट करायची तुमचं कसं रुटीन असतं किंवा अशा टाईपचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील का? तुमचे काय प्रश्न असतील ते नक्की कमेंट करा. आता मी निघालेली आहे बाहेर आणि नंतर येऊन झोपून मला ऑफिसला बसायचं. तर बाय बाय.